अभी लाईट बंद करायची. चला काय उतारा. सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने हा सुबक व भारी घरटे विणतो. नक्षीदार विण पाहून या पक्षाला सुगरण असे म्हणतात. अशी सुबक आकाराची सुबक घरटी बांधत असतो. सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते. राहण्यास योग्य व मजबूत अशा घरात राहणे ती पसंत करते. नीम किंवा बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. वातळात ही घरटे शाबूत राहते. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्ष्यांच्या घरट्याला येत नाही. सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोचीने. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी, किती मेहनती आहे हा पक्षी. आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूप जबाबदार व कुटुंब वत्सल पक्षी आहे हा. तर हे घरट विणायचं काम हा नर पक्षी करतो. आणि नर पक्षीने घरट तयार होत आलं मग मादी पक्षी ते घरट अगोदर बघते. हे घरट बांधलेलं व्यवस्थित आहे का, तिला पसंत आहे का. तिला पसंत असेल तर त्या नराजवळ ती राहते. म्हणजे आणि हा पिल्लासाठी आणि त्या मादीसाठी अतिशय सुंदर घरट बनत. लिंबाच्या किंवा बाबीच्या झाडाला का विहिरीमध्ये झुकलेल्या अशा झाडाच्या बारीक फांदीवर की ज्यावरती साप देखील जाऊ शकणार नाही, त्या घरट्याच्या पिल्लापर्यंत अंड्यापर्यंत जाऊ शकणार नाही याची ती काळजी, एवढी सुरक्षितेची काळजी घेणार ते घरट असतं. या घरट्यामध्ये सापाला देखील जाणं शक्य होत नाही. वरील उतार्यात कशाचे वर्णन आलेले आहे? सुगरण पक्षाच्या घरट्याचे, नुसते सुगरण पक्षाचे नाही. सुगरण मादी कोणत्या घरट्यात राहणे पसंत करते? राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरट्यामध्ये, की ज्या घरट्याला तुम्ही लोंबकळला तरी ते घरट तुटणार नाही. किती वादळ आलं तरी त्याला काय होणार नाही, असं मजबूत घरट असतं. ते चोचीनं एका एका गवताच्या काडीनं ते विणलेलं असतं. सुगरण पक्षाचे घरटे कोणत्या झाडाला टाकलेले असते? बाभळीच्या. खाली काटे असतात ना त्याला, त्यामुळे त्याच्यावरती साप वगैरे जात. खाली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. खुशखबर खुशखबर खुशखबर. नामवंत व्याख्यात्यांची व्याख्यानमाला ज्ञानगंगा या संस्थेने व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरणार आहे. त्यात नामवंत लेखकांच्या साहित्यकृती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. पुस्तक खरेदीवर 30% सूट देण्यात येणार आहे. तसेच ₹1000च्या खरेदीवर ₹100 किमतीचे एक पुस्तक मोफत मिळणार आहे. वाचक प्रेमींनी पाहिजे, वाचक प्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्या. तर 30% सूट आहे. म्हणजे ₹100चं पुस्तक घेतलं तर 30% सूट दिली तर किती पैसे तुम्हाला द्यावे लागतील? 70 रुपये. आणि ₹1000ची पुस्तक घेतलं पुन्हा एक पुस्तक ₹100चं पुस्तक फ्री आहे. अशा वस्तू तुम्हाला मिळणार आहे. पुस्तकालय ज्ञानवंती कलादालन, वाद्यनगर, पुणे. व्याख्यानमालेचे आयोजन कोणी केलेले आहे? ज्ञानगंगा या संस्थेने. पर्याय म्हणती व्याख्यानमाला किती दिवसाची आहे? 25 मार्च ते 27 मार्च. 27 मधून 25 गेले 2 दिवस. तसं नाही मोजायचं. 1 पासून 27 होता, त्यातलं 24 पर्यंतचे दिवस नाही. 27 मध्ये 24 गेले 3 दिवस. तर मोठा मोजायचा असेल तर 25, 26, 27. बघा व्याख्यान वरील जाहिरातीनुसार मी जर 60 रुपयाचे पुस्तक खरेदी केले तर ते मला किती रुपयाला मिळेल? 60चे 30% गेले तर किती होईल सूट? 18. 60 मधून 18 गेले तर तुम्हाला पुस्तकाचे किती द्यावे लागतील? 43. पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह वापरणार? तू उद्या शाळेला जाणार आहेस का? या काय विचारलं तुम्हाला? प्रश्न म्हणजे कोणतं चिन्ह? प्रश्न चिन्ह. खालील शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखा. संरक्षण. याचं वाचन व्यवस्था असेल तर त्याला हे कळणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
अचानक मुसळधार पाऊस आल्याने सर्वांची तारांबळ उडाली. मुसळधारला अंडरलाईन केली. तर हे पावसाचं इतर विशेष माहिती सांगली. मुसळधार पाऊस. तर मुसळधार काय येणार आहे? विशेषण. कुठल्या नामाचं विशेषण आहे ते? पाऊस या नामाचं विशेषण मुसळधार. सुधा गाणे गात आहे या वाक्याचा काळ का गात आहे जी क्रिया चालू आहे याचा अर्थ कोणता काळ आहे? वर्तमान काळ. गटात न बसणारा पर्याय निवडा. विहीर, बाप, वीर, पती. आता विहीर, व्याही विहीर, नवऱ्याची आई आणि नवरीची आई यांच्यामध्ये नातं असतं ते विहीर विहीरचं. ती एक विहीर म्हणजे कोणतं लिंग आहे? स्त्रीलिंग आहे. बाप, तो एक बाप म्हणजे कोणतं लिंग आहे? लिंग. दीर, तो एक दीर म्हणजे कोणतं लिंग आहे? आणि तो एक पती म्हणजे लिंग पुल्लिंग. याचं वेगळा निघेल कारण तो स्त्रीलिंगी शब्द आहे, बाकी सगळे पुल्लिंगी शब्द आहे. पुढे दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. कानोसा घेणे. पप्पा घरात आहे का याचा मी अगोदर कानोसा घेतला. पप्पा असले तर बाहेरच्या बाहेरच जायचं खेळायला. पप्पा नसले तर मग घरात बसायचं. कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा. रिओ 2016 ही भारतातील कन्या वाचवा मोहिमेला बळ देणारी ठरली. आता इथं क्रीडा स्पर्धा आहे पण ती कोणती आहे पहा. भारतामधली आहे रिओ 2016. ही कसली आहे स्पर्धा? आता रिओ ही काय राष्ट्रकुल स्पर्धा नाही. राष्ट्रकुल स्पर्धा कोणा खेळल्या जातात? की ज्या देशांवर इंग्रजांचं राज्य होतं अशा सगळ्या देशांची मिळून जी स्पर्धा होती त्याला राष्ट्रकुल स्पर्धा असं म्हणतात. त्यानंतर आशिया खंडातल्या देशांची असते त्याला आशियाई स्पर्धा. ऑलिम्पिया आपल्या भारतामध्ये होत्या तेव्हा एशियाड त्याला पण म्हटलं जातं. म्हणजे आशियाई स्पर्धा. आणि राष्ट्रीय स्पर्धा हे काय भारतामध्ये असणार त्याला रिओ नाही. रिओ ही ऑलिम्पिक स्पर्धा भारतातील कन्या वाचवा मोहिमेला बळ देणारी ठरली. पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटन मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केल्याने भारतीयांच्या टिंब पदकाच्या आशा पल्लवित झाल्या. आता तुम्हाला फायनलला जिंकली तर कुठला मिळणार आहे? सुवर्ण पदक. सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित झाल्या. पण अंतिम फेरीत चिवट झुंज देऊन तिला दिली. पण याचा अर्थ तिचा काय झाला असणार आहे? पराभव झाला. मग तिला कुठलं पदक मिळेल? वेणू सरळ बसतो का? आता पुन्हा सांगणार नाही. जर ती जिंकली असती तर तिला सुवर्ण पदक मिळालं असतं. ती हारली म्हणजे तिला कोणतं पदक मिळेल? रौप्य पदक. रौप्य पदक जिंकणाऱ्याला सुवर्ण, हारणाऱ्याला रौप्य. तिसरा नंबर असतो त्याला कांस्य. रिकाम्या जागी त्यामुळे तिला रौप्य पदक मिळालं. रिकाम्या जागी योग्य विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. वृक्षारोपण करणे ही काय आहे? एक गरज आहे. एक वृक्ष तुम्हाला किती ऑक्सिजन देतो त्याची किंमत तुम्ही करू शकत नाही. एवढा ऑक्सिजन एका वनस्पतीपासून तुम्हाला मिळतो. जेव्हा तुम्ही आजारी पहा, कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या अभावी माणसं मरण पावली. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात त्यांना मिळाला नाही. ऑक्सिजनचं महत्व तेव्हा लोकांना जाणीव झाली. याच्यासाठी झाडं लावणे ही गरज आहे. जेवढी झाडं लावाल तेवढा देश आपला व्यवस्थित राहणार आहे. संगणकाद्वारे विविध माहितीची देवाणघेवाण व जगाशी संपर्क साधणे हे सर्व टिंब सोपे झाले आहे. कशामुळे सोपं झाले? आंतरजाल. आंतरजालला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इंटरनेट. आज तुम्ही एका बटनावरती तुम्ही अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकता. डायरेक्ट तुमच्या पुढे बसलेला असा तो दिसतो. तुम्ही त्याच्याशी डायरेक्ट लाईव्ह मध्ये बोलू शकता. मोबाईलवरती पण ते इंटरनेटचं कनेक्शन असेल तर मोबाईलवरती पण ते तुम्ही करू शकता. मालक या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला गोल करा. मालकाच्या विरुद्ध माहिती तुम्हाला मालकाच्या विरुद्ध नसलेला पाहिजे. चालक, नौकर, चाकर, सेवक. इथं मालक या शब्दाच्या विरुद्धार्थी नसलेला. हे सगळे नौकर, मालकाच्या विरुद्ध नौकर विरुद्धार्थी.
मालकच्या विरुद्ध चाकर विरुद्धार्थी, मालकच्या विरुद्ध सेवक विरुद्धार्थी, आणि चालक हा मालकाच्या विरुद्धार्थी नाही. म्हणजे याचा अर्थ मालकाचा समानार्थी शब्द पाहिजेच असं नाही. अशा पद्धतीचे हे प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत. पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते? याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनतो परवानगी, परवानगी, आणि यातला बनलेला आहे शेवटून दुसरा परवानगी, शेवटून दुसरा न येईल. पर्याय क्रमांक 4. हत्ती या प्राण्याचे घर दर्शवणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. हत्तीचं जे घर आहे त्याला काय म्हणतात? अंबरखाना. हत्तीच्या घराला अंबरखाना म्हणतात. खालीपैकी अयोग्य जोडी ओळखा. चुकीची जोडी म्हशीचे रेडकू. म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. सिंहाचा छावा. बरोबर आहे. मेंढीचं शिंगरू. मेंढीचं काय असतं? कोकरू. आणि शेळीचं काय असतं? बरडू. आणि हरणाची शावक. बरोबर. हरणाचे पाडस पण असतं, शावक पण असतं. कळ या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ नाही? नाहीला गोल कळा. यातले 3 शब्द कळचे अर्थ बरोबर असणारे आहेत. एक चुकीचा आहे. गुप्त किल्ली. त्याने भिंतीतली कळ दाबतात दरवाजा उघडला. कळ म्हणजे गुप्त किल्ली. आपण म्हणतो भांडण झाले की लगे म्हणतो वेदू सर त्याने माझ्या अगोदर कळ काढली. नाही नाही, त्यांनी माझ्या अगोदर कळ काढली. कळ काढली म्हणजे काय? भांडणाचे कारण. वेदना. माझ्या पोटात कळ येते म्हणजे काय? वेदना म्हणजे कळ. आणि अनुमान. कळचा अर्थ अनुमान होत नाही. तर पर्याय क्रमांक 4. दिलेल्या शब्दकोशात उभा व आडवा अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? पाहिलं कोणता शब्द भरल्यानंतर अर्थपूर्ण उभा पण आणि आडवा पण झाला पाहिजे. कोणता नसेल? पाचक आणि वचन. पाचक गोळी आपण जेवण जर जास्त झालं तर पाचक म्हणून आपण बडीशेप वगैरे खातो. तर वचन दिलं जातं. समानता, समारोप, समरस, समतल हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास 4थ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? पहिला अर्थ इथं वर्णमालेनुसार लावायचंय. त्या ठिकाणी पहा, पहिला अक्षर स आहे, इथे पहिला अक्षर स आहे, इथे पहिला अक्षर स, इथे पहिला अक्षर स. पहिल्या अक्षरावर लावता येईल का अनुक्रमांक? नाही. दुसरा अक्षर मा आहे. मा आहे, मा आहे, म आहे, म आहे. इथं मा वाले 3ऱ्या 4थ्या नंबरला जातात. पहिल्या नंबरला एक स म स म. आता स म यातला हा स म अगोदर द्यायचा का? हा स म नाही. मग 3रा अक्षर बघायला गेली इथं काय? 3रा अक्षर र, 3रा अक्षर त. मग त्याच्यामध्ये पहा मुळाक्षरामध्ये क ख ग घ घ च छ ज झ अ ट ठ ड ढ न थ थ द ध न य र ल व श श स ह ळ ष ज. यात अगोदर काय येतो? त येतो अगोदर, नंतर र येतो. मग पहिल्यांदा समतलचा नंबर 1 येईल, समरसचा नंबर 2. आपल्याला विचारलंय 4थ्या क्रमांकावर. जिथं 3ऱ्या 4था हे पहिलं दुसरं आपल्याला तिथं वेळ घालवायला नव्हता पाहिजे होता. आणि पहिल्या दुसरं समरस आणि समतल यात पहिल्या दुसऱ्याची भांडणे. 3रा 4था इथं आहे. मा 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 अक्षर इथे मा अक्षर. म्हणजे हे कान्यावरनं बघितले तर हे 3 नंबर 4 नंबरला येणार आहे. मग याच्यामध्ये नंतर 3रा अक्षर न आहे, इथं र आहे. मग अगोदर काय येतो? न येतो का र येतो? अगोदर न येतो म्हणून 3 नंबरला समानता येईल आणि 4 नंबरला समारोप येईल. आणि विचारले आपल्याला 4थ्या क्रमांकावरती येणारा शब्द समारोप. खालीलपर्यंत चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. राष्ट्रीय पक्षी मोर. बरोबर आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कमळ. हे पण बरोबर आहे. राष्ट्रीय प्राणी सिंह. काय? वाघ आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. सिंह काय आहे? प्राण्यांचा राजा किंवा जंगलाचा राजा सिंह म्हणतात.
राष्ट्रध्वज तिरंगा बरोबर आहे. इथं राष्ट्रीय पक्षी मोर, तर मग मला सांगा पक्षाचा राजा कोण? बरोबर. राष्ट्रीय पक्षी फुल, तर फुलांचा राजा कोण? फुला. हे माहीत असणं गरजेचं. चला विभाग दुसरा गणिताचे प्रश्न सोडवूया. प्रश्न क्रमांक 26 पासून फळावरती आपण समजून घेऊया. आहेत का? पडकांले का? प्रश्न क्रमांक 26. एका सभागृहात एका रांगेतील आसनांचे क्रमांक x x I. प्रश्न क्रमांक 26. x x x I असून l v I I पर्यंत x x x I म्हणजे किती? 10 20 30 31 आणि l v I I l म्हणजे किती? 50 55 56 57. जे पहिल्या त्या रांगेतल्या पहिल्या खुर्चीचा नंबर 31 आहे, शेवटच्या खुर्चीचा नंबर 57 आहे. तर त्या रांगेत खुर्च्या किती आहे? 57 वजा 31. 5 गेले 6, 5 3 गेले 2. उत्तर 26 हे चुकीचं आहे. त्याच्यात आधी एक करायला पाहिजे म्हणून 27 उत्तर येतं. हे मुलांकडून चुका घडून जातात. मग हे कसं मोजायचं? तर 1 पासून 57 पर्यंत घेतल्या तर किती खुर्च्या येतील? 1 पासून 57 पर्यंत आहेत म्हणलं तर 57 खुर्च्या येतील. त्यात कोणत्या खुर्च्या नाहीत? 1 पासून 30 नंबर पर्यंतच्या खुर्च्या आहेत. मग वजा किती करायचे? 30. 31 नाही. 1 पासून 57 पर्यंत 57 खुर्च्या होतील. त्यात 1 पासून 30 पर्यंत 30 खुर्च्या नाहीत. या वजा केले की डायरेक्ट उत्तर 27 येईल. ही पद्धत योग्य आहे सगळ्यात. 27वा प्रश्न. 36,40,657 ही संख्या अंकात कशी द्याल? 27वा प्रश्न. काय लिहायचं? अकोला हर्ष. अकोला हर्ष. प्रत्येक घरात 2-2 ची असतात. आता अब्जाचं दिलेलं नाही. या अब्जाचं लिहायची काही गरज नाही. 36 कोटी 36 कोटी 36 कोटी 40,000. आता कोटीनं तर हजाराचं आहे. 40,000चं त्या हजाराच्या घरात 40 येणार. तर लाखाचं गरज नाही. मग काय करायचं? तर 2 घरं असतात. 2 वेळा शोधले. 36 कोटी 40,000 वरती काय सांगितलंय? 657. कोणता पर्याय येतो पहा? पर्याय क्रमांक येतोय 3. जरा बघा की राव. बरोबर आहे. 85,07,134 ही संख्या लिहिताना त्यांनी दाखवलेली आहे. अशी लिहिली तर उत्तर किती येईल? अगोदर 85 लक्ष 85 लक्ष ही संख्या लिहायची आहे. 85,07,134. आता ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची आहे. त्यांनी कशी लिहिली ते पण पाहू. इथे लक्षात ठेवा. लक्षपासूनच आहे. अकोला को पण गरज नाही. अकोला हर्ष बस एवढंच आहे. हे 3चं हे 2चं हे 2चं. 85 लक्ष 85 लक्ष 7,000. 3 गेले पहिले 2 अंकी असतं घर. आणि 7,134 134 अशी लिहिणं गरजेचं होतं. पण ती लिहिताना कशी लिहिली? या पद्धतीने लिहिली. 85,70,134 अशी मुलांनी चुकून लिहिली. मोठ्या संख्येला लहान संख्या वजा करा. लहान संख्या ही मोठी संख्या आहे. याची वजाबाकी करा. 85,07,134 अशी लिहायची होती.
या पद्धतीने लिहिली म्हणून किती उत्तर चुकलं? शून्यात शून्य गेले, 4 4 गेले, 3 3 गेले, 1 1 गेला. शून्यात 7 जात नाही, मला आता सगळ्यात देऊन टाका. 10 7 गेले 3, 7 गेले 6 बरोबर 0. उत्तर कितीने चुकलं? 63,000ने. पर्याय क्रमांक 4. मी पर्याय वाचा व्यवस्थित करून हे गरजेचे आहे. 30 ते 82 पर्यंतच्या सर्व संख्या दिलेल्या असतात, त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल? प्रश्न क्रमांक 29. 30 ते 82 पर्यंत लिहिले. 30 ते 82, 30 पण लिहायची, 82 पण लिहायची. त्यात एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्या सांगा. 31, 41, 51, 61, 71, 81. एकक स्थानी 1 येणाऱ्या फक्त आणि फक्त एवढ्या संख्या येतील. किती संख्या येत आहेत? 1 2 3 4 5 6 6 संख्या येतात. पुढे 30वा प्रश्न पहा. 5 1 3 5 1 3 0 8 4 0 8 4 हे अंक वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येची दशांश स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार. त्याच्याबद्दल मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मोठ्यात मोठी संख्या बनवायची म्हणजे अंकांचा कोणता क्रम लावायचा? उतरता क्रम. सगळ्यात मोठा 8 आहे, 8 पेक्षा लहान 5 आहे, त्यापेक्षा लहान 4 आहे, त्यापेक्षा लहान 3 आहे, त्यापेक्षा लहान 1 आणि त्यापेक्षा लहान 0. 8,54,310 ही 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनते. आणि यातलं दशहजार स्थानचे अंक आहे. दशहजार एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. दशहजार स्थानच्या अंकाची आणि दशक स्थानच्या अंकाची, दशक स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार. या 5ची स्थानिक किंमत किती होणार आहे? 5 मध्ये 1 2 3 4 संख्यांची किंमत किती होणार आहे? 50,000. आणि या 1 ची स्थानिक किंमत दशक आहे म्हणजे 10. आणि यांचा गुणाकार म्हणजे 4 ने 5 शून्य खाली मारून टाका. 1 2 3 4 5 गणित काय राहिलं? 5 1 5. उत्तर काय येणार आहे? 5 लाख. पर्याय क्रमांक 1. आता 31वा प्रश्न. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती? आता या ज्या संख्या दिल्या त्याने एका खाली 1 लावतो म्हणजे त्याचा नंबर लावता येईल आपल्याला. पहिली आहे 77,475. दुसरी संख्या दिली आहे 77,745. तिसरी दिलेली आहे 77,547. चौथी दिलेली आहे 75,747. पाचवी दिलेली आहे 75,774. यातली म्हणजे आपण चढत्या क्रमाने लावली. चढता क्रम लावायचा आहे आणि त्यामध्ये दुसरी आणि चौथी यांचा फरक विचारला. चढता क्रम लावताना सर्वात लहान पहिल्याचा पाहिजे. यातले सर्वात लहान दशहजार पाहिजे 7 7 7 7. हजार स्थान पाहिजे 7 7 7 5 5. याच्यामध्ये लहान पडतो. आता या मोठ्या आहे याच्यामध्ये सर्वात लहान तर दशहजारसाठी 5 आहे. मग हजार स्थानी बघितलं 7 7. याच्यामध्ये तुलना करता येईल. दशकांना पाहिजे ते 4 आहे, ते 7. सर्वात लहान येणार आहे आणि त्यापेक्षा मोठी. आता याच्यामध्ये तिसरा चौथा आहे. या ठिकाणी लहान पडतो. या ज्यात झाली त्याच्यावर काट मारली तरी काय हरकत नाही. हे लक्षात येतं, गोंधळ होत नाही. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात लहान पाहिजे. दशहजारस्थानी 7 आहे, हजारस्थानी 7 आहे, शतकस्थानी 4 आहे, 7 आहे, 5 आहे. ते 4 वाली सर्वात लहान, त्यापेक्षा मोठी 5 वाली, सगळ्यात मोठी 7. मग त्याची दुसरी आणि चौथी. दुसरी कोणती येणार आहे? 75,774. आणि चौथी कोणती येणार आहे? 77,547. आणि दुसरी येणार आहे 75,774. यांच्यामधला फरक किती म्हणजे वजाबाकी करावी लागेल. 7 4 गेले, 3 राहिले.
4 7 जात नाही, मनाचा आजचा ज्ञान घेऊन टाका. 14 7 गेले, 7 राहिले. 5 8 जात नाही, मनाचा आजचा ज्ञान घेऊन टाका. 15 8 गेले, 7 राहिले. आजचा ज्ञान टाका. 7 6 गेले 1. हे 0. उत्तर येणार 1773. पर्याय क्रमांक 1 आहे. पुढे प्रश्न क्रमांक 32वा प्रश्न. 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या व 6 अंकी लहानात लहान समसंख्या यातील फरक. अगोदर मग आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या, 1 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 9, 2 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999, 5 अंकी 99999. ही 5 अंकी मोठ्यात मोठी विषम आहे. आता 6 अंकी लहानात लहान सम पाहिजे. 1 अंकी लहानात लहान 1 येते, 2 अंकी लहानात लहान 10 येते, 3 अंकी 100 येते, 4 अंकी 1000 येते, 5 अंकी 10,000 येते, 6 अंकी 1,00,000. 6 अंकी लहानात लहान आणि ही सम आहे. आणि याच्यामधला फरक विचारलेला आहे. यांची वजाबाकी करा. 1,00,000 मधनं 99,999. शून्यातनं 9 जात नाही, मनाचा अर्थ घ्या देऊन टाका. 10 9 गेले 1 राहिले. शून्यातनं 10 जात नाही, मनाचा अर्थ घ्या देऊन टाका. 10 10 गेले 0. शून्यातनं 10 जात नाही, मनाचा अर्थ घ्या देऊन टाका. 10 10 गेले 0. शून्यातनं 10 जात नाही, मनाचा अर्थ घ्या देऊन टाका. 10 10 गेले 0. आणि 10 10 गेले 0. काय शेवटचा जरा मनाचा अर्थ घ्यायची गरज नाही. त्या दोघांना एकत्र करा. 10 झाले, 10 10 गेले 0. मनाचा अर्थ घेतला तर काही चुकीचं आहे अशातलं पण नाही. चला प्रश्न क्रमांक 33. सर्वत्र नुसतं बघायचं नाही, आपल्याला ते लिहून घ्यायचे वेदांत. ओके. प्रश्न क्रमांक 33. एका संख्येतून 1,80,596 वजा केले असता वजाबाकी 2,94,026 येते, तर ती संख्या माहित नाहीये आपल्याला. ती संख्या x मानली. x मधनं 1,80,596 वजा केली तेव्हा उत्तर आले 2,94,026. आता हे सारे 1 अंकी मध्ये करून घ्यायचे. कोणत्या संख्येत 1 घालवल्यावर 2 राहतं रे? कसं काढाल ते मला सांगा. कोणत्या संख्येत 1 घालवल्यावर 2 राहतात? 3. मग कसं काढलं उत्तर? 2 म्हणजे इथं हे समजून घ्यायचं की ह्या ह्याच्यामध्ये हे वाचायचे, तिकडे पाठवले काय होणार आहे? अधिक मांडणी काय होईल? x बरोबर 2,94,026 अधिक इकडे वजा असणारे हे तिकडे गेले तर काय होतात? अधिक होता. अधिक 1,80,596. यांची बेरीज करायची आहे. ही आडवी बेरीज आपल्याला आधी पाहिजे येत नसेल तर उभी मांडून करा. एककाची बेरीज केली 6 6 12 2 8 1. पहिल्यांदा 8 9 1 10 2 12 2 8 1. शतकाची 5 1 6 6 0 6. हजाराची 0 4 4. दशहजारची 8 9 9,87 7 1 1 2 2 4. तर किती येणार आहे? 4,74,620. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34. 2 5 7 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 5 अंकी संख्येची बेरीज. 34वा प्रश्न आहे. 2 5 आणि 7 तीनच अंक दिले. याच्यापासून 5 अंकी बनवायची. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी पण 3 अंक दिले तर मोठ्यात मोठी बनवायची म्हणल्यावर काय करावं लागेल रे? मोठा अंक किती वेळा वापरावा लागेल? मोठा अंक 1 घेतला व 7 घेतला तर हा किती वेळा वापरावा लागेल? 5 अंकी बनवायची. हे 1 आणि हे 1 वापरायचे. हा अंक किती वेळा वापरावा लागेल? 3 वेळा. म्हणजे काय बनेल?
77,752 ही मोठ्यात मोठी संख्या आहे. पण मोठ्यात मोठी आपल्याला असं काय त्यात विचारलंय का सम विषम नाही, फक्त मोठ्यात मोठी. जर आपल्याला विषम म्हणले असते तर हे दोन काढून इथं हे 5 पुढे टाकलेले असते, हे दोन इकडे घेतले. मोठ्यात मोठी विषम बनवायची असेल तर 77,725 आहे. आपल्याला सम विषम वगैरे काय म्हणलेलं नाही, फक्त आपल्याला म्हणजे मोठ्यात मोठी. आता लहानात लहान बनवायची म्हणल्यावर काय करावं लागेल? लहान अंक 3. लहान अंक कोणता आहे? 2 आहे. हा 3 वेळा आपण 2 2 2 आणि मग इथं 5 7 राहिले. लहानात लहान बनवायची म्हणजे अंकांचा चढता क्रम पाहिजे. मग इथे 5 येतील आणि इथे 6. आणि यांचे काय विचारले? बेरीज. 7 2 9 5 5 0 असलेले 7 2 9 असलेले 0 असलेले 7 2 9 0 असलेले 7 2 9 असलेले 10. बेरीज काय? 1,09,000. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 35. त्या ठिकाणी दिलेलं गणित पहा. गणित ही विचार करायला लावणारी अशी गणित असतात. जेव्हा ती समजून घ्यायची, प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट आली पाहिजे. पहा काय झालेलं. 35वा प्रश्न. 58,932 वजा 20,379 बरोबर चौकट अधिक 28,752 याची वजाबाकी करावी लागेल. याचं उत्तर आणि इकडे येणारी संख्याची बेरीज, याचं उत्तर सारखं आलं पाहिजे. याची वजाबाकी करून घेऊया. आडवी बेरीज जशी येते तशी आडवी वजाबाकी पण आली पाहिजे. ती पण काट मारून काढायची. प्रत्येक गोष्ट मात्र तोंडी करायचं म्हणजे याचा अर्थ असं नाही. उभी मांडून केली तरी माझी काय हरकत नाही. गती यायची असेल तर लिहिण्यासाठी जाणारा वेळ तो वाचेल आपला. 2मधनं 9 घालवायचे. 2मधनं 9 जातील का? नाही. मनाचा आजचा घ्या इथे, तो पुढच्या घरात इथे देऊन जा. बोला कितीतनं किती गेले? 12तनं 9 गेले, 3 राहिले. पुढे 3 मधनं घालवायचे किती? 8. 7 होते पण मनाचा 8 झाले. 3 मधनं 8 जातील का? नाही. घ्या मनाचा अर्थ इथे पुढल्या घरात देऊन टाका. झाली किती? 13तनं 8 गेली. 13तनं 8 गेली, किती राहिले? 8च्या पुढे 13 येईपर्यंत 5. पुढे 9 मधनं 4. 9 मधनं 4 गेले. हातचा घेतलाय का? नाही. याची गरज आहे का? 9 मधनं 4 देऊन टाकले. राहिले किती? 5. पुढे 8 मधनं 0 गेले, 8 राहिले. 7 2 गेले, 3. जी वजाबाकी आपल्याला आली पाहिजे. बरोबर x याचा उपयोगाने x मानला अधिक 28,752. जे तोंडी भाषेमध्ये घेतलं तर 3 येण्यासाठी 2मध्ये किती मिळवावे लागतील? 1 अंकीमध्ये करून घेतलं. 3 उत्तर आणण्यासाठी x मध्ये 2मध्ये किती मिळवलं? 3 येतात. एक कसं करायचं? तर या ठिकाणी आधी काय ते इकडे पाठवलं तर काय होईल? म्हणजे काय होईल? तरी 38,553 वजा 28,752. जे काय आधी ते इकडे वजा होती बरोबर x. आता इथे 3तनं 2 गेले, 1 राहिला. 5तनं 5 गेले, 0 राहिले. आता 5तनं 7 जातात का? 7तनं 5 घालू नाही. तर या 5तनं 7 जात नाही. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात तो देऊन टाका. 15तनं 7 गेले, 8 राहिले. 8तनं 9 जातात का? मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 18तनं 9 गेले, 9 राहिले. 3तनं 3 गेले, बरोबर आहे. इथं काय येणार आहे सध्या? 9,801. पर्याय क्रमांक 4. 36वा प्रश्न.
36वा प्रश्न पहा. 98,057 या संख्येमध्ये किती मिळवल्या 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे. यात किती मिळवले माहित नाही, याच्यात एक मिळवली तर 6 अंकी मोठी संख्या कोणती? एक अंकी मोठी संख्या आता सम पाहिजे. एक अंकी मोठी संख्या सम 8, 2 अंकी मोठी संख्या 99 ही विषम आहे. आपल्याला सम पाहिजे म्हणजे 98 येते. 3 अंकी 998, 999 3 अंकी विषम आहे. एक अंकी मोठी संख्या 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9,999, 5 अंकी 99,999 आणि 6 अंकी मोठी 9,99,999. आपल्याला 6 अंकी मोठ्यात मोठी सम पाहिजे म्हणजे इथं फक्त तो काय करायचा, इथं 9 आहे तिथं आठ घ्यायचा म्हणजे काय बनेल 9,99,998. म्हणजे कोणत्या संख्येमध्ये 98,057 मिळेल तर 9,99,999. तर या एक्स मध्ये 98,057 काय आहे अधिक आहे ते तिकडे पाठवले तर काय होईल वजा. म्हणजे काय होईल एक्स बरोबर 9,99,998 वजा 98,057. वजाबाकी करायची आहे. ज्याला उभी मांडणी येत म्हणजे आडवी येत नाही त्याने उभी मांडणी करून करा. 8 7 गेली फक्त प्रत्येक एक काळजी घ्यायची, प्रत्येक बाबतीत रेषा मात्र मारल्या पाहिजे तर ते लक्षात येईल. 8 7 गेले एक राहील. दशकाची करायची 9 5 गेले 4 राहिले. 9 0 गेले 9 राहिले. 9 0 गेले 0 जातो ना. 9 0 गेले 9 राहिले. पुढे 9 8 गेले 1 राहिले. 9 9 गेले 0 राहिले. आणि 9 काहीच नाही म्हणजे 0 गेले. 9 0 गेले 9. तर काय येणार आहे 9,01,941. पर्याय क्रमांक 3 9,01,941. पुढे पदावली आहे पा. पदावली 18 वजा पा. प्रत्येक गोष्ट आपल्याला मी लिखित करतोय. साधी बेरीज असेल वजाबाकी असेल तर मी तोंडी कुठलाही प्रश्न सोडवत नाही आणि ही सवय तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. कळत नसेल तुम्ही टीचरांना विचारा की इथे मला काय करायचं कळत नाही. प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. 37वा प्रश्न पहा. 18 वजा 15 भागिले 3 गुणिले 2 अधिक 7. यामध्ये पहिल्यांदा एका पायरीला एकच क्रिया करायची. त्या क्रिया कोणकोणत्या आले वजा भागिले गुणिले अधिक. दुसऱ्या पदावलीचा काय नियम आहे कंस भागुले. कंस आहे का याच्यामध्ये नाही. मग भागाकार गुणाकारामधलं सोयीस्कर कोणता आहे ते असा काही नियम नाही. भागाकारच अगोदर करावा, गुणाकार पण अगोदर करावं गरजेचं असतं काही गणितामध्ये. यामध्ये सोयीस्कर काय आहे अगोदर हा भागाकार करणं सोयीस्कर आहे. भागाकार केल्यानंतर गुणाकार करणं. मग हा भागाकारच्या अगोदरच काय आहे 18 वजा 15 ला 3 ने भागलं 3 15 गुणा आहे तसं मांडू. आता काय करायचंय गुणाकार 5 दुने 10. अगोदर काय आहे तसे 18 वजा 5 दुने 10 अधिक 7. पुढे 18 वजा 10 ओळीनं वजाबाकी बेरीज ओळीला करत जायचं. 18 ते 10 गेली 8 पुन्हा अधिक 7 8 अधिक 7 15. आता पुढे प्रश्न खालीलपैकी कोणता दशांश अपूर्णांक आहे. पहिला पर्याय प्रश्न क्रमांक 38 दशांश अपूर्णांक 25/38. दुसरा पर्याय 6/40. तिसरा आहे 8/50. चौथा आहे 52/10.
आता हे सगळे काही काही म्हणतात दशांशातून, की दशांश शतांश सहस्रांश त्या ठिकाणी 10 100 1000 याचा अर्थ यांचे दशांश गुणाकार करता येणार नाही का? येणार. याची पण उत्तर दशांश गुणाकार येणार. पण दशांशामध्ये म्हणलेलं म्हणजे 10 100 1000 असा असला पाहिजे. कोणत्याचा आहे छेद? या ठिकाणी छेद त्याचा 10 आहे, याचा दशांश लगेच आपल्याला आहे तसा अंश मांडा. छेदामध्ये 10 म्हणजे एकावर एकच चिन्ह, एका संख्येच्या अगोदर दशांश. उत्तर काय आहे? 5 दशांश गणित बघितल्या मांडायला येतं, ते दशांश गुणाकार करता येतं. छेद 10 100 1000 असेल तर त्याला दशांश अपूर्णांक, शतांश अपूर्णांक, सहस्रांश अपूर्णांक असं म्हणतात. 39वा प्रश्न, याचं दशांश गुणाकार करता येतं का? येतं करायला, तर ते जरा सोडवावं लागेल. या अंशाला छेदाने भागावं लागेल. 39वा, गीताने दुकानातून 15.5 रुपयाची वही, 49.5 रुपयाचे कागद, 9.5 रुपयाची कात्री विकत घेतली आणि दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार किती रुपये, गीताला किती रुपये परत करेल? आता दुकानदाराचं बिल पाहूया आपण. वही घेतली, वही. आता रुपये पैशामध्ये आहे, रुपये आणि पैसे असं गरज करा वाटल्या काय अर्थ? हुशार म्हणून दशांश अपूर्णांकात नेलं तरी 15.5 रुपयाची वही. 15.5 म्हणजे किती? 15.5 रुपये म्हणजे 15 रुपये 50 पैसे. 15 रुपये 50 पैसे घ्या. 15.5 नुसतं लिहिलं तरी काय अडचणीचं नाही. पण 15.5 याचा अर्थ 15.5 रुपये पैशामध्ये गेले तर 15 रुपयावरती 50 पैसे म्हणजे अर्धा रुपये. हे 15.5 म्हणजे 15 रुपये 5 पैसे नाही, हे समजलं. पुन्हा राहिले 49.5 रुपयाचे कागद. 49.5 रुपये म्हणजे कसे द्यायचे रे? 49.5 आणि 3.5 हा 50 पैसे. 49 रुपये 50 पैसे म्हणजे 9.5 रुपयाची कात्री. 9.5 म्हणजे किती रे? 9 रुपये आणि 50 पैसे. आणि एवढे घेऊन दुकानदाराला 500ची नोट दिली. मग अगोदर दुकानदाराचं बिल किती झालं? रुपयामध्ये गेलं तर 0 पैसे 5 रुपये 10 5 15 15शी 5 अचाले 1 9 1 10 15 9 24 4 अचाले 2 4 2 6 1 7. बिल किती झालंय दुकानदाराचं? 74 रुपये 50 पैसे. 500ची नोट दिली. 500ची नोट याचा अर्थ 500 रुपये आणि पैसे किती? 0 पैसे. दशांश पूर्णांकात मांडल्या तर 500 दशांश शून्य. आता त्यातलं बिल जेवढं आहे 74 रुपये. आता 74 रुपये 50 रुपये मांडताना अगोदर दशांशला खाली दशांश मांडा, तेव्हा रुपयांखाली रुपये, पैशाखाली पैसे. 74 पूर्ण रुपये 74 आणि पैसे 50. वाचायसाठी करून जेवढं उत्तर येईल तेवढे पैसे दुकानदार तुम्हाला परत देणार. शून्यात शून्य गेले 0. शून्यात 5 जातात का? नाही. या महिन्याचा देऊन टाका. 10 5 गेले 5 राहिले. आता 0 5 जातात का? मनाचा काय देऊन टाका. 10 5 गेले 5 राहिले. 0 8 जातात का? मनाचा सगळ्या देऊन टाका. 10 8 गेले 2 राहिले. 5 नाही गेला 4. दुकानात तुम्हाला किती देईल परत? याचं वाचन कसं कराल? 425 रुपये 50 पैसे हे एक वाचन होईल. दुसरं रुपयांमध्ये जर सांगितलं तर 425.5 रुपये. आणि व्यवहारामध्ये याला काय म्हणतात? 400 रुपये आणि 25.5 रुपये. 425.5 रुपये तुम्हाला परत मिळतील. 8 किलोग्रॅम व 8 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? हा प्रश्न क्रमांक 40. 8 किलोग्रॅम आणि ग्रॅम. 8 ग्रॅम पासून किलोग्रॅम पर्यंत घालूया ग्रॅम. आता मिली सेंटीग्रेडची गरजेची नाही.
ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. काय म्हणलेलं आहे? 8 किलो, किलोग्रॅम, 8 किलो, किलोच्या घरामध्ये 8 किलो आणि 8 ग्रॅम, ग्रॅमच्या घरामध्ये आता हे 8 या 8 किलोचे ग्रॅम केले तर किती होतील? 8000 ग्रॅम. आणि ग्रॅम नुसते सांगितले 8 ग्रॅम, या दोघांची बेरीज किती होईल? 8000 अधिक 8 केले तर 8008. आणि याचे काय बनवायचे? किलोग्रॅम. ग्रॅम मध्ये म्हटलं तर 8008 ग्रॅम. 8 किलो आणि 8 ग्रॅमची एकूण ग्रॅम किती झाले? 8008 ग्रॅम. ग्रॅम मध्ये सांगायचं म्हटलं ग्रॅम नंतर दशांश. डेका मध्ये सांगायचं म्हटलं तर किती डेका झाले? 800.8 डेका ग्रॅम. हेक्टो मध्ये सांगायचं म्हटलं तर हे किती उत्तर आलं? 80.008 हेक्टोग्रॅम. किलोग्रॅम मध्ये सांगायचं म्हटलं तर किती उत्तर आलं? 8 किलो 8.008 किलोग्रॅम. हे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4. 41वा प्रश्न पहा. 8/12 बरोबर 28 अंश छेद चौकट. तर चौकट बरोबर. आता तुम्ही मला सांगा इथं बरोबर तर चिन्ह आहे, याचा अर्थ अंश सांगा. 8ची किती पट आहे? पटीमध्ये जुळवायचं म्हटलं तर 8ची किती पट आहे? 28. 8ची पटच येत नाही. 8ची तिप्पटची यूज येते, चौपट 32. संक्षिप्त रूप द्या अगोदर. 8/12 संक्षिप्त रूप जातं का? कशाने जाईल? 4 ने 4 गुणे 8 4 त्रिक 12. 8/12 संक्षिप्त रूप दिलं काय आलं? 2/3. आता 2ची किती पट आहे रे? 28. 14 पट. अंशाची जर 14 पट केली तर छेदाची पण किती करायला पाहिजे? 14 पट. 3ची 14 पट किती येते? 2/3. 2/3 म्हणजे 8/12 बरोबर 28 अंश छेद घ्यायचा. म्हणजे चौकट बरोबर किती येणार आहे? चौकट बरोबर 42. 42वा प्रश्न. 22 ते 74 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 22 ते 74. आता हा प्रश्न विचार करायला लावणार आहे. 22 ते 74. 22 पण धरायची, 74 पण धरायची, यांची बेरीज विचारलेली आहे. इथे सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. इथे एकूण संख्या. आता या ठिकाणी आपल्याला हे सूत्राने काढता येतं. हे पहिले आता इथं संख्या किती हे पण तुम्हाला काढता आलं पाहिजे. तर 22 74 मधनं 22 गेले अशी संख्या काढायची का? आता शिकवली पद्धत काय मागच्या गणितामध्ये झाली. मग इथं 22 पासून 74 पर्यंत किती संख्या हे कसं काढायचं? तर पहिली संख्या काय आहे? 22. त्याला कंस टाका. अधिक शेवटची संख्या 74. या एकूण संख्या किती आहे? 1 पासून 74 मध्ये मोजल्या तर किती संख्या होतील? 1 ते 74 74 होतात. त्यात नसणाऱ्या कोणत्या आहेत संख्या? 1 पासून 21 पर्यंत आहे. मग 21 संख्या त्यामध्ये गेले 3 7 2 गेले 5. किती संख्या येणार आहे? 53. म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. इथं अगोदर हा कंस बेरीज सोडवायला गेली 4 आणि 2 6 7 आणि 2 9 96 गुणिले 53 भागिले 2. अगोदर भागाकार करा मग गुणाकार करा. हा गुणा अगोदर भागाकार 2 ते 53 जाणार नाही विषम संख्या. 2 ते 96 ला बसून जाईल. 1 कमी 1 चौक 8 9 8 गेले 1 राहिला
एकावर 6 घेतले 16 बे 48 गुणिले 53. हा गुणाकार करायचा आहे. हा उभ्या मांडणीनं आडव्या मांडणीनं येत नसेल तर आपल्याला 48 पाढा येत नाही, 53 पाढा येत. 3 ने गुणायचं पुन्हा 5 ने गुणायचं माहिती आहे. आता 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणण्याची पद्धत समजून घ्या. पहिला सरळ गुणाकार करायचा. 3 8 24, 24 4 मांडा, हातच्या बाजूला मांडा. आता तिरके गुणाकार करायचे. ते दोन्ही तिरके गुणाकार हे आजचे मिळवायचे. तिरका गुणाकार म्हणजे 3 ने 4 ला गुणलं 3 चौक बाजूला न्या. इकडे मी तिरका गुणाकार करायचा. 45 40 याची बेरीज करा किती येते. 54 येते. या 54 मध्ये 4 इथे मांडा. हे 5 आहेत ते हातच्या राजा. आता जसं पहिल्यांदा सरळ केलं तसं आता सरळ करायचा. 5 चौक 20 त्या हातचे 5 मिळवले 25 किती येणार आहे बेरीज 2524. आता दुसरी पद्धत मी सांगतो पहा. दुसरी पद्धत ही पद्धत तर योग्य आहेच की आलीच पाहिजे. ज्याला येते त्याला हुशार मुलाला काय करायचं त्याने संख्या काढायची. 22 पासून 74 पर्यंत किती संख्या होतात. किती संख्या होतात 22 पासून 74 पर्यंत. 1 पासून 74 पर्यंत 74 होतात. त्यातनं नसणाऱ्या 1 ते 21 बघा. 74 मध्ये 21 वजा केल्या किती संख्या येतात 53. ही एकूण संख्या किती आहे. पहिली संख्या शेवटची संख्या याची बेरजेची निमपट केली की सरासरी आहे. सरासरीला त्याने एकूण संख्या निघते. जी इथे सूत्र असं लक्षात घ्या. पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 केलं की तुम्हाला मधली संख्या येते. मधली संख्या म्हणजे सरासरी असते. सरासरीला गुणिले एकूण संख्या करायचं असतं. आता इथे 22 पासून 74 पर्यंत संख्या याची सरासरी काढायची म्हटलं तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागिले 2 हे एवढं हे करायचे. याची 98 भागिले 2 96 भागिले 2 म्हणजे 48 त्याची सरासरी आली. सरासरी 48 आली. 48 गुणिले 53 उत्तर आपण पोहोचतो. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43. एका वस्तूची विक्री किंमत 1054 रुपये आहे. एका वस्तूची विक्री किंमत 1054 रुपये आहे. जर त्या विक्रीमध्ये 105 रुपये तोटा होत असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती. 43व 1054 ही विक्रीची किंमत आहे. 1054 विकल्यानंतर तुम्हाला खिशात तुमच्या 1054 रुपये लागले तेव्हा तुम्हाला 105 रुपये तोटा होतो. तोटा होतो म्हणजे तुमचे त्यापेक्षा जादा पैसे गेलेले असतात, तुम्हाला कमी मिळाले. मग त्याची खरेदी किंमत कशी काढायची. विक्री अधिक तोटा बरोबर खरेदी किंमत 5,9,0,5,0,1 जी 1,159 रुपये तुमची खरेदी किंमत आहे आणि 1,159 रुपयाला खरेदी केलेली वस्तू तुम्ही 1,054 रुपयाला खरेदी. तुम्ही खरेदी करता तुमच्या खिशातले किती गेले 1,159. पण जर तुम्हाला 1,159 वस्तू विकून मिळाली असते तर तुम्हाला ना नफा ना तोटा. पण याच्यापेक्षा तुम्हाला 105 रुपये कमी मिळाले म्हणजे याचा 105 रुपये तुम्हाला तोटा झाला. 1,159 मध्ये 1,005 वजा केले तर 1,054 ही तुमची विक्रीची किंमत. तेच विक्रीमध्ये तोटा मिळवला की खरेदीची किंमत. चला पुढे प्रश्न 19 ग्रोस कागद बरोबर किती कागद. 19 ग्रोस बरोबर किती कागद. 1 ग्रोस बरोबर किती असतं रे 12 डझन असतात. 1 ग्रोस म्हणजे 12 डझन. ते जर सुट्टे केले तर
एक डझन म्हणजे किती? 12. मग 12 डझन म्हणजे 12 गुणिले 12 म्हणजे किती होती? 144. एक ग्रोस म्हणजे 144 कागद. आणि आपल्याला 19 ग्रोस कागदाचे सुट्टे करायचे म्हणजे 144 गुणिले 19 करायला लागतील. 19 चोक 76 शी 7 40 7 19 चोक 76 आणि 7 76 आणि 7 83 शी 3 आणि 8 19 19 आणि 8 27 किती कागद येणार आहे? 2736 एवढे कागद मिळणार आहे. 45 पान 2,500 ग्रॅम आणि 3,500 ग्रॅम अधिक 2 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता ग्रॅम बसलं सगळं गणित आहे ग्रॅम पर्यंत, तर मिली सेंटीडेसी घ्यायची गरज नाहीये. ग्रॅम एका हेक्टो आणि किलो. मग मला सांगा त्याच्यामध्ये 2,500 ग्रॅम 2,500 रुपये कसे मांडतात? 1,000 म्हणजे एकावरती 300, मग 1,000 चा निम्मा भाग 500, पाव भाग 250, पावणे 2 पाव गुणे 2,000 हजाराला पाव पाव 1000 केले 2,000ला पाव भाग केले म्हणजे 1,750 आणि 3,500 ग्रॅम. 3.25 चपात्या खाल्ल्या म्हणजे किती खाल्ल्या तुम्ही चपात्या? 3 चपात्या आणि पाव. मग हजाराचे 3,500 म्हणजे 3 पूर्ण हजार आणि पाव हजार. मग 3,000 मान पाहिजे आणि पाव हजार मग किती झाले? 3,250. मग 2.25 किलोग्रॅम 2,500 ग्रॅम 2,500 ग्रॅम याचे किलोग्रॅम मध्ये केले तर किती होतील रे? 2,500 ग्रॅमचे किलोग्रॅम किलो मध्ये मांडले किलोच्या अंतर दशमचिन्ह म्हणजे 1.750 किलोग्रॅम. 3.25 किलो म्हणजे 3.250 किलो. ए रुद्रा हे काय सरळ बसतो बरोबर. आणि 2.25 किलो म्हणजे 1 किलो आणि 750 ग्रॅम. 3.25 किलो म्हणजे 3 किलो आणि 250 ग्रॅम. आणि याच्यामध्ये अधिक 2 किलोग्रॅम किलो मध्ये येते किलोच्या घरात सांगा. याचे ग्रॅम किलो तर 2 किलोचे ग्रॅम किती होते? 2,000. याची बेरीज सांगितलेली सर्वांची. बेरीज करा. 0 5 5 10 0 अचले 7 2 9 10 0 अचले 3 4 6 7,000 ग्रॅम आले. हे 7,000 ग्रॅमचे डेकामध्ये केले तर 700 डेका ग्रॅम. हेक्टो मध्ये केले तर 70 हेक्टोग्रॅम. किलो मध्ये केले तर 7 किलोग्रॅम. आपल्या उत्तर विचारले किलो मध्ये किती किलोग्रॅम? 7 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 46वा प्रश्न पहा. पुण्याहून नांदेडकडे जाणारी बस पुण्याहून 12 तास 35 मिनिटे प्रवास करून जालन्याला पोहोचली. पुण्याहून नांदेडला बसने जाण्यासाठी 18 तास 15 मिनिटे लागतात. तर अजून किती वेळाने नांदेडला पोहोचेल? पहा, पुण्याहून नांदेडला जायला 18 तास आणि मिनिटे 15. जाण्यासाठी लागणारा वेळ आहे 18 तास आणि 15 मिनिट. तिने प्रवास केलाय 12 तास 35 मिनिट. ती जालन्यात पोहोचली. आता जालन्यात अजून नांदेडला जायला किती वेळ लागेल असं विचार. प्रवासाला लागतो 18 तास 15 मिनिट. तिने प्रवास केलेला आहे 12 तास 35 मिनिट. म्हणजे अजून किती वेळ राहिला प्रवास याची वजाबाकी करावी लागणार आहे. 15 मिनिटात 35 मिनिटे जातात का? काय करायचं? इथनं आजचा घ्यायचा, इथनं आजचा घेतला तिथं राहिले 6 आणि या एका तासाची मिनिटं केली तर 60 मिनिटं आणि ही 15 मिनिटं म्हणजे एकूण किती झाली? 60 अधिक 15 75 मिनिटं. 75 मिनिटांना 35 मिनिटं घालवा. 5 गेले 0 7 3 गेले 4 7 2 गेले 5 एका गेला 0. अजून किती वेळ प्रवास राहिलेला आहे? 5 तास आणि 40 मिनिटाचा अजून प्रवास करायचा
बाकी राहिलेला अजून एवढा वेळ प्रवास करावा लागेल. पुढचा प्रश्न पहा. मागील 31 दिवसाच्या महिन्यांच्या 2 तारखेला मंगळवार होता तर चालू 30 तारखेला कोणता वार येईल? मागचा महिना 31 दिवसाचा, इथं कोणता मानायची गरज नाही. मागचा महिना 31 दिवसाचा कोणता पण घ्या. मागचा महिना 31 दिवसात 2 तारखेला मंगळवार होता म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. मागचा महिना 31 दिवसाचा होता. चालू महिन्यातल्या 30 तारखेचा वार विचारला. मग मागचा महिना 31 दिवसाचा आहे, त्यातला 2 तारखेला मंगळवार, मंगळवार 2 तारीखला 1 तारीख सोमवार येणार आहे. आपल्याला इथं काय प्रश्न विचारलाय पहा. 2 तारखेला मंगळवार आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे पुढल्या महिन्याच्या 30 तारखेला कोणता वार. एकच तुम्हीचा प्रश्न. एक पहा जे याला बसलाय तासाला पासाच्या अगोदर सुरू जमेल. कोणाचं तासाला सुरू म्हणला उठला तर जागेवर पडते. लक्षात ठेवा, तुम्ही उठायचं नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला बसायच्या अगोदर तासाला किती वेळाचा तास असतो? नाही झाले तर 2 तास. असे काही थंडीचे दिवस नाही येत आता, कळलं? तर 2 तासामध्ये कुणीही कुठल्या गोष्टीला उठायचं नाही अजिबात. तर आपल्याला 2 तारखेला गेला महिना 31 होता, 2 तारखेला मंगळवार दिलेला आहे. पुढच्या महिन्याच्या 31 तारखेला कोणता वार होईल असं विचारलं. 30 तारखेचा महिना आहे पुढचा आणि त्या 30 तारखेच्या महिन्यामध्ये 30 तारखेला कोणता वार. अगोदर इथं 2 तारखेला मंगळवार, पुढला मंगळवार येईल 9 तारखेला, त्या पुढला मंगळवार 16 तारखेला, त्या पुढला 23 तारखेला, त्या पुढला 30 तारखेला. नसेल तरी 2 तारखेला मंगळवार 1 तारखेला करा. 1, 8, 15, 22, 29. त्याच्यामध्ये 29 ला मंगळवार सोमवार येणार आहे. 30 हा महिना 31 आहे. गेला महिना 31 होता म्हणजे 1 तारखेला येणार आहे गुरुवार. मग आपल्याला 30 तारखेला काढायचं म्हणजे 1 तारखेला गुरुवार, 1, 8, 15, 22, 29 तारखेला देखील गुरुवार येईल. आपल्याला 30 तारखेचा विचारला आहे, त्यामुळे 30 तारखेला कोणता वार येणार आहे? शुक्रवार येणार आहे. 30 तारखेला शुक्रवार येणार आहे. आता ही एक कॅलेंडर तयार करण्याची पद्धत आहे. आता हेच गणित दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं? आपल्याला 2 तारखेला मंगळवार दिलेला आहे. 1 तारखेचा वार आपल्याला गरजेचा नाही. 2 तारखेला दिलेला आहे. मागचा महिना 31 दिवसाचा होता, त्यातले 2 तारखेचा दिला आहे. 2 दिवस हे गेले, राहिले किती गेल्या महिन्याचे दिवस? 29. आणि चालू महिन्याचा 30 तारखेचा काढायचा म्हणजे हे 30 दिवस. त्याचे एकूण दिवस किती होतात? 59 दिवस. त्याचे आठवडे करायचे नाही, भागिले 7 करा. भागिले 7 केले तर 7 8 56. बाकी राहिली 3 दिवस. हे 3 दिवस पुढे जायचं. मंगळवारच्या पुढे 3 दिवस. कोणतं झाला मंगळवारच्या पुढं? बुधवार, गुरुवार. उत्तर येणारे शुक्रवार. तर उत्तर येईल शुक्रवार. डायरेक्ट असंही करू शकतात. ते हुशार मुलाचं आहे लक्ष, सोडवू शकतो. 48 वा सुधाकडे 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये व 20 रुपयाच्या नोटांची संख्या समान असून ती रक्कम 444 आहे तर त्यावेळी 5 रुपयाच्या किती नोटा? तिथं सूत्र आहे एकूण रक्कम प्रत्येक नोटांची संख्या बरोबर एकूण रक्कम भागिले दर्शनी किमतीची बेरीज. दर्शनी किंमत याची बेरीज. एकूण रक्कम आहे 444 रुपये. भागिले कोणकोणत्या नोट आहे? 2 रुपये,
5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये. म्हणजे जे 20 आणि 10 30, 30 आणि 5 35 आणि 2 37, 444 भागिले 37 हे पूर्ण भाग जाणारच असतं. 37च्या पाड्यामध्ये 1 आणि 4 कधी येतो? 7च्या पाड्यामध्ये 4 कधी येतो? दोन नंबर. मी इथं 5 37 21 37 44 मधनं 37 गेले तर 7 राहतात. 7वरती 4 येतील 74, 37 गुणे 74. हे आपल्या लक्षात आलंच पाहिजे. हे अशा पद्धतीने लावलाच पाहिजे भाग. 37 21 37. याचा अर्थ 2 रुपयाच्या 12 नोटा आहेत, 5 रुपयाच्या 12 नोटा आहेत, 10 रुपयाच्या 12 नोटा आहेत आणि 20 रुपयाच्या पण 12 नोटा आहेत. आपल्याला विचारलेले काय एकूण नोटा विचारले असते तर 1242 असतं. आपल्याला विचारलेले 5 रुपयाच्या किती? 5 रुपयाच्या किती नोटा आहेत? 12 नोटा आहेत. 2 रुपयाच्या विचारलं तरी 12 येणार नाही. 5 रुपयाच्या विचारलं 12चे, 10च्या 12चे, 20च्या 10. इथं आपल्याला असं विचारू शकते की 20 रुपयाच्या नोटांची रक्कम किती? 20 रुपयाच्या 12 नोटांनी 20 रुपये रक्कम 20 गुणिले 12 या पद्धतीनं सोडवलं पाहिजे. स्थानिक किंमत कशी? रक्कम भागिले त्याची जी दर्शनी किंमत, म्हणजे दर्शनी नोटेची दर्शनी किंमत, 2 रुपयाच्या नोटेची दर्शनी किंमत 2 रुपये. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे याच्या अंकाचं नाही. म्हणजे इथं काय म्हणायचे? नोटेची किंमत, दर्शनी किंमत म्हणण्याच्या म्हणजे नोटेची किंमत. नोटा ज्याच्या आहेत त्याच्या किमतीची बेरीज करायची. नोटांच्या किमतीची बेरीज. दर्शनी किंमत म्हणण्याची काय म्हणायला पाहिजे? तर नोटांच्या किमतीची बेरीज. ओके, अशा पद्धतीने 15चे 3% बरोबर किती? 49वा प्रश्न आहे. 15चे 3%. टक्के म्हणलं की छेद किती असतो? 100. म्हणजे 15 गुणिले 3 अंश छेद 100. आता येत नाही आपल्याला दशम चिन्हामध्ये 5. जेव्हा छेद 10 100 असतो तेव्हा भागाकार करत बसायचं नाही. अंश अंशाचा गुणाकार करून टाका. 15 3 45 आणि छेद किती आहे? 100. आता छेद 10 100 असेल तर त्याचं दशम चिन्हात करणार भागाकार करत बसायचं गरज आहे का? नाही. 100 म्हणजे किती शून्य आहेत? 2. म्हणजे दशम चिन्ह 45 अंश मांडून टाका. दशम चिन्ह 2 संख्येच्या अगोदर पाहिजे वाचण्यासाठी शून्य. उत्तर किती येणार आहे? 0.45. आता छायांकित केलेला भाग व छायांकित न केलेला भाग यातील फरक. आता या ठिकाणी आकृतीमध्ये पहा, एकूण भाग किती आहे? त्याच्यामध्ये 16 भाग आहे. एकूण भाग 16 आहे. त्यातलं छायांकित केलेला भाग जसं त्यांनी सांगितलेले तसं छायांकित केलेला भाग, छायांकित केलेला आणि छायांकित न केलेला. छायांकित न केलेला एकूण भाग इथं 16 आहे. त्यातलं छायांकित केलेला किती आहे? 1 2 3 3 6 3 9 भाग. छायांकित केलेला 9 आहे. छायांकित न केलेला 7 भाग. इथं काय म्हणजे सोबत छायांकित केलेला भाग व छायांकित न केलेला भाग याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 9% म्हणजे 2चा फरक आहे. म्हणजे एवढं सोपं नाही ते कर. हे कसं मांडायचं? एकूण भाग किती होते? 16 भाग. मी छायांकित केलेला भाग 9/16. हे 16 भागी 9 भाग छायांकित केलेला आहे. छायांकित न केलेला 7/16. 16 भागांनी 7 भाग न रंगवलेले. 9/7 गेले 2. छेद आहे 2/16. नसेल तर संक्षिप्त करून दिलं तर काय होईल त्याचं? 2/16. उत्तर काय? 2/16. उत्तर काय ना 1/8. पर्यायामध्ये पहा बरं 2/16 आहे का? आम्ही लगेच गोंधळून जातो. 2/16 पर्याय दिसायला लगेच आम्ही तिथं लगेच 3/16 लिहून टाकतो. नेहमी म्हणणारी मुलं फसतात.
इथं 2/16 नाही मग त्याला संक्षिप्त रूप जातं का ते पर्यायामध्ये आहे का हे बघणं. त्याचा सममूल्य अपूर्णांक मला जर आपला 32 असणारा अशा पद्धतीनं मांडायचं असतं तर काय आलं असतं उत्तर 4/32. हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. 51 प्रश्न पहा. 51वा. रमेशने 5% दराने 4,500 2 वर्षासाठी बँकेकडून कर्ज घेतले तर तो मुदतपूर्तीनंतर किती रक्कम बँकेस परत करेल. व्याज काढून त्याला पुन्हा व्याज आणि मुद्दल अशी किती रक्कम परत काढेल म्हणजे रास विचारले. व्याजाचं काय सूत्र आहे. मुदत भागिले 100. मुद्दल आहे 4,500. दर आहे 5%. किती कालावधी 2 वर्षासाठी भागिले 100. मुदत भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य गेले. 45 गुणिले 5 गुणिले 2 45 दुने 90. 90 गुणिले 5 450 रुपये काय होणार आहे व्याज होणार. नुसते 450 देऊन चालेल का बँकेला. बँक म्हणेल आम्ही तुम्हाला 4,500 दिलेले ते पण द्या. मग किती द्यावे लागतील बँकेला एकूण 4,500 रुपये बँकेचे घेतलेले आणि त्याचं व्याज 450 असे एकूण 4,950 रुपये आपल्याला बँकेला परत द्यावे लागतील. चला प्रश्न क्रमांक 52. 4/8 अधिक 2/4. प्रश्न क्रमांक 52. 4/8 अधिक 2/4 वजा 1/2. या सगळ्याचा लसावी काढला तर काय होईल 8 याची 1 पट छेदाची 1 पट केली अंशाची 1 पट 4 अधिक छेदाची 2 पट केली अंशाची 2 पट 4 वजा छेदाची 4 पट केली अंशाची 4 पट 4 4 4 8 8 4 गेले 4/8 उत्तर. संक्षिप्त रूप 4/8 पर्यंत आहे का नाही. संक्षिप्त रूप द्या कशात जाईल 4 1 4 4 गुणिले 8 उत्तर काय येणार आहे 1/2 पर्यायामध्ये आहे. हा डायरेक्ट 4/8 2/4 ला संक्षिप्त रूप दिला असं ते झालं चाललं असतं ना. मग पोरांचं चालायला पाहिजे ना. डोकं असेल तर चालेल ना. डोकं ते डोकं आहे पण ते सगळं अगदी सुरक्षित मेंदूच्या कवटीच्या आत गेलं अजिबात हलून देत नाही तो. ते त्या डोक्याला अजिबात चार्ज करत नाही. हा पुढील पैकी कोणत्या आकृती विशाल कोणाची नाही. पहिली विशाल कोणाची. तिसरी चौथी विशाल कोणाची. दुसरी आकृती आहे ती कोणती आहे काटकोणाची आहे. 54वा प्रश्न पहा. 54वा प्रश्न. आयुष व माया यांच्यामध्ये 4 वर्षाचा फरक. 4 वर्षाचा फरक. त्या दोघांच्या वयाची बेरीज दिली 42 तर आयुषचे वय किती. आता आयुष व माया याच्यामध्ये 4 वर्षाचा फरक. याचा आयुष मोठा आहे. 2 संख्येची बेरीज आणि फरक दिला असेल तर मोठी संख्या काढायची असेल तर बेरीज आणि फरक भागिले 2 46 46 भागिले 2 केलं. इथं संक्षिप्त करून द्यायची नाही. बेरजेची क्रिया आहे ती केल्यानंतर संक्षिप्त करून द्यायचं. उत्तर येणार 23 वर्षाचा आयुष आहे आणि लहान जर माया असेल तर 2 संख्येची बेरीज वजा फरक भागिले 2 केलं. 43 4 गेले 38 भागिले 2 19 वर्षाची माया. माया आयुषपेक्षा मोठी. पहा माया मोठी आहे म्हणजे येणार आहे मायाचं म्हणजे आहे आयुषचं. म्हणजे प्रश्न किती बारकाईला वाचला पाहिजे पहा. माया मोठी आहे मायाचा विचारले. आयुषचे वय मायाचे आयुषचं 19 वर्षाचा आहे. ठीक आहे 19 वर्षाचा आहे. हा पुढचा प्रश्न. सोबतच्या वर्तुळात एकूण किती त्रिज्या आहे. आता त्रिज्या कशाला म्हणतात. त्रिज्या वर्तुळ केंद्रापासून परिगामी कोणताही बिंदू ठेवला तर त्याला त्रिज्या म्हणतात. याच्यामध्ये त्रिज्या असणार आहेत का. या ठिकाणी इथे 2 त्रिज्या होती. इथे 2 त्रिज्या होती. इथे 1 त्रिज्या होती.
एकूण त्रिज्या किती आहे वर्तुळ केंद्रात गेलेल्या फक्त एवढ्याच इथनं बघायचं इथनं वर्तुळ केंद्रावर गेलेल्या रेषा 1 2 3 4 5. आता इथे काय ही काय त्रिज्या आहे का नाही, ही त्रिज्या आहे का नाही, ही त्रिज्या आहे का नाही, ही त्रिज्या आहे का. हे जीवा आहे. जीवा किती आहे त्याच्यामध्ये, जीवा कशाला म्हणायचं तर वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदू जोडणार. मग याच्यामध्ये ही 1 आली, 2 आली, 3 आली, 4 आली, 5 6 जीवा आहेत त्याच्यात. त्रिज्या मोजल्या किती आल्या 5. आयताचे चारही कोण टिंब असतात. लघु कोण विशाल कोण, काटकोण विशाल कोण. आयताचे सगळे कोण काटकोण असतात. 57 आयताची रुंदी 16, परिमिती 192 आयताचे क्षेत्रफळ. आकृती लगेच काढायची. आयताची रुंदी दिलेली आहे 16 आणि परिमिती दिलेली 192. परिमिती म्हणजे काय असतं, लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट असते. मी याच्यामध्ये याची निरपट केली 192 भागिले 2 केलं तर काय येणार आहे 92 18 आणि 12 96 ही काय येणार आहे लांबी आणि रुंदीची बेरीज येणार. त्यातनं रुंदी वजा केली तर काय उत्तर येणार आहे लांबी येणार आहे. 9 7 6 गेली 9 गेला 8 8 80 ही काय आली त्या आयताची लांबी. मग 80 16 96 ची दुप्पट 192 परिमिती आहे. आपल्याला विचारले काय क्षेत्रफळ, क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी. 16 0 0 1280 चौरस सेंटीमीटर. हे त्या आयताचं काय येणार आहे उत्तर काय तर ते चौरसामध्ये असतं ते करूया. एका जागेचे क्षेत्रफळ 448 चौरस मीटर आहे. त्या जागेत 4 मीटर बाजू असलेल्या फरशा बसवायच्या आहेत तर किती फरशा लागतील. एक जागा आहे त्याचं क्षेत्रफळ दिलेले आहे 448. प्रश्न क्रमांक 58. क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी आणि याला याच्यामध्ये 4 मीटरच्या फरशा बसवायच्या चौरसात म्हणजे एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागावं लागेल. फरशीचं क्षेत्रफळ कसं काढतो, फरशीची लांबी गुणिले रुंदी चौरसामध्ये म्हणजे बाजू गुणिले बाजू. जे फरशीचं क्षेत्रफळ आहे संपूर्ण खोलीच्या क्षेत्रफळाला बघायचं तर लांबी रुंदीच्या ऐवजी क्षेत्रफळ डायरेक्ट दिले त्याला एका फरशीचं क्षेत्रफळ 4 मीटर बाजू असेल तर त्याचं क्षेत्रफळ 16 होईल. याने बघायचे हा गुणाकार करत बसू नका. संक्षिप्त रूप 4 1 4 4 1 4 4 दुनिया या 4 ने भागलं तर 4 दुनी 8 पहिली बाकी 3 3 32 4 8 32. किती फरशा लागतील 28 फरशा. सोबतच्या आकृतीत किती पृष्ठ आहेत हा स्क्रीनचा प्रश्न घेऊया शेवटला. पण या आकृतीमध्ये तुम्हाला तो स्क्रीन आपल्याला तो व्यवस्थित समजून देता येतो. घनाला किती पृष्ठ असतात 6, इष्टकाचितीला किती पृष्ठ असतात 6 असतात. मग तेव्हा आपण शेवटच्या प्रश्नाला हे सगळं समजून. चला 60वा प्रश्न बेरीज दिलेली आहे 8477 आणि 5 अंकी संख्या 25888. मी इथं मांडताना संख्या लक्षात आली पाहिजे 25888 आणि 234 यांची बेरीज किती. यांची बेरीज 8 7 15 4 19 9 आचार्य 8 7 15 18 19 9 आचार्य 8 4 12 9 14 15 5 8 5 13 19 4 आणि 1 3 2 34,599 ही आडवी बेरीज यायला हवी होती. 61वा प्रश्न एका गवळ्याकडे 7 लिटर दूध होते त्याच्याकडून पाव लिटर दूध सांडले म्हणजे अर्धा लिटर व पाऊण लिटर दूध विकले तर त्याच्याकडे किती दूध शिल्लक राहील. आता 1 लिटर आहे त्याच्याकडे दूध 7 लिटर याचं पाव लिटर 1 लिटर याचे पाव लिटरचे आपल्याला मिली केले पाहिजे. मग याचे मिली करायचे असतील तर मिली पासून लिटर पर्यंत मिली सेंटी डेसी आणि लिटर.
मग 1 लिटर म्हणजे किती मिली होतील? 1 लिटर म्हणजे लिटर 1 लिटर मिली 1000. पाव लिटर म्हणजे किती रे? 250 मिली. एवढं सांडलेलं आहे. अर्धा लिटर विकलेलं आहे. अर्धा लिटर म्हणजे किती? 500 मिली. हे विकलं. पुन्हा एक गिऱ्हाईक आलं, त्याला पाऊण लिटर विकलं. पाऊण लिटर म्हणजे 750 मिली. असं त्यांनी विकलेलं सांडलेलं असं किती झालं दूध? 0, 5, 5 अशी 0 केले. 7, 12, 13, 14, 15. हे सांडलेलं विकलेलं दूध किती झालं? 1 लिटर 500 मिली किंवा 1500 मिली. त्याचे लिटर मध्ये गेले तर 1 लिटर आणि 500. त्याकडे होतं किती दूध? 7 लिटर. मग 7 लिटर होतं, म्हणजे त्याचे मिली केलं तर 7000 मिली होते. म्हणजे लिटर मध्ये एवढे तर 7.0 येते. त्यात 1.5 लिटर विकलेलं सांडलेलं दशांची नाकाळी दशांची नव्या आणि मग 1.5 वजा करा. 0 5 गेले, 5 राहिले आजचा लिटरला, 7 2 गेले, 5 राहिले दशांची नाकाळी दशांची. उत्तर येणार आहे 5.5 लिटर. त्याला व्यवहारामध्ये म्हणतात 5.5 लिटर. 62वा प्रश्न. खालीलपैकी किती वाजता घड्याच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन होईल? इथं घड्याळच आपल्याला काढलं पाहिजे. घड्याळामध्ये हा कोणता कोन होतो ते बघितलं पाहिजे. हा घड्याळ मी ते काढतोय. घड्याळ 33 आपल्याला काढायचंय. घड्याळ काढल्याशिवाय कधी सोडवता येणार नाही. पहिलं टायमिंग दिले 8:40. इथं विशाल कोन किती वाजता होईल असं विचारले. 8:40. 40 मिनिटं म्हणल्यानंतर तर मिनिट काटा असणार आहे. 8 वर 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 8:40 म्हणजे तास काटा असणार आहे 8 आणि 9च्या मध्ये. 8:40. कोणता कोण होईल? लघु कोन. 10:55 किती झालं लघु? 10:55 बघू. 55 म्हणजे तास काटा मिनिट काटा असणार आहे 11 वर. आणि 10 वाजून म्हणल्यानंतर 10च्या पुढे आणि 11 ते इथे तास काटा असणार आहे. तर कोणता कोण होईल? लघु कोणच होणार आहे. नंतर तिसरा पर्याय 1:15. 1:15 तास काटा 1च्या पुढे असणार आहे. मिनिट काटा 15 मिनिटं म्हणजे 3 वर असणार आहे. कोणता कोण असणार आहे? लघु कोन. चौथा पर्याय 4:55. 55 मिनिटं झाले म्हणजे मिनिट काटा असणार आहे 1 वर आणि तास काटा असणार आहे 4 आणि 5च्या इथे. इथं कोणता कोण होणार आहे? पाहिला तर हा विशाल कोन असणार आहे. पुढे 63वा प्रश्न. एका 3 पदरी दोरीचे 63वा प्रश्न. एक 3 पदरी दोरी आहे. 12 काप घेऊन समान तुकडे केले तर तुकड्यांची संख्या. 3 पदरी अशी सिंगल नाहीये. ही तिथं असे 3 पदर केले आणि त्याचे 12 काप केले. 12 एक काप केला तर किती तुकडे होतील रे? 3 पदरी दोरी आहे. एक पदर केले तर इकडं किती झाले? 3 आणि इकडं 3. इतर सिंगल असेल तर 2 तुकडे होतात. बरोबर आहे. एक काप केला तर इकडं किती झाले तुकडे? 3 झाले. 3चे तुकडे होतील. एक काप केला 12 वेळा कापले म्हणजे तुकडे किती होणार आहेत? 13. प्रत्येक तुकड्यामध्ये किती असणार आहे दोऱ्या? 3 च. 13 3 39. एकूण तुकडे किती होणार आहेत? 19. मला दुसरं इथं जोडलेलं होतं. ते जोडलेलं एवढं बारकाईने बदलत असायचं. एकदा कापले तर 3 तुकडे होतील. इकडे बारके 3 आणि मोठे बाकीचे 3. याचे तुकडे 12 वेळा कापले याचा तर 13 तुकडे होतील. 13 प्रत्येक तुकड्यामध्ये 3 आहेत. 3 त्रिक 39 तुकडे होतील. पुढे 64वा. दर साल दर शेकडा 8 दराने 320 रुपये व्याज होण्यासाठी मुद्दल किती रुपये लागली? आता इथं सूत्र काय आहे? मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 भागिले
दर गुणिले कालावधी बरोबर रे. व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी. व्याज आहे 320 रुपये गुणिले 100 भागिले दर आहे 8% आणि कालावधी आहे 1 वर्ष. 8 × 8 8 × 32 40 गुणिले 100 शून्य मागे टाकायला एकूण बरोबर 0 4 × 4 मुद्दल येणार आहे 4000 रुपये. पुढे काय म्हणलेलं आहे 65वा प्रश्न. मी म्हणणारे प्रस्ताव या प्रश्नाला 500 दशक गुणिले 15 शतक. 500 दशक गुणिले 15 शतक. मोठ्या लक्ष दे तुझ्यासाठी स्पेशल गणित आहे. मी म्हणणारे फसतात कसे फसतात तर इथं डायरेक्ट उत्तर काढतात तसं करायचं नाही. हे सगळे सुट्टे करून घ्यायचे मग त्याला घर आखली पाहिजे. एक दशक शतक हजार मांडा पुढे जरा असले तर काय फरक पडतो. आपल्याला म्हणले 500 दशक एकक नाही म्हणलं शेवटचा शून्य दशकात आला पाहिजे म्हणजे ते होतील 500 दशक. 500 दशकचे सुट्टे केले तर किती होतील 5000. हे करता आलं पाहिजे. गुणिले 15 शतक. 15 शतक मधला 5 हा काय शतकाच्या घरामध्ये आला पाहिजे. हे 15 शतक मांडले त्याचे सुट्टे केले तर किती होतील 1500. म्हणजे 500 दशक म्हणजे 5000 गुणिले 15 शतक म्हणजे 1500. याचा गुणाकार करायचा आहे. इथं शून्य मांडून टाका 3 आणि 2 5 शून्य 1 2 3 4 5 शून्य राहिलं तरी काय 15 गुणिले 5 15 5 उत्तर येणार आहे एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष 75 लाख आहे का पर्यायामध्ये 75 लाख नाही. मग हे दशकामध्ये सांगायचं म्हणलं तर किती दशकामध्ये येईल. दशकामध्ये एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशक. दशकामध्ये सांगायचं म्हणलं तर किती होती 7,50,000 दशक आहे का. 7,50,000 दशक नाही. शतकामध्ये सांगायचे तर किती शतक होतील काय झाली संख्या येईल 75,000 शतक आहे का पर्यायामध्ये 7,500 शतक आहे. आपलं उत्तर आहे 75,000 शतक. चालेल का नाही. हजारामध्ये सांगायचं तर उत्तर काय होईल हजारामध्ये 7,500 हजार नाहीये. शतकामध्ये सांगायचं म्हणलं सॉरी दशहजार मध्ये 750 दशहजार आहे का नाही. लाखामध्ये सांगितलं तर 75 लाख आहे का नाही. मग आता इथं उत्तर जर त्याच्यामध्ये कोणतं सापडेना मग इथं पर्याय तिसरा आहे 75,000 शतक. शतकामध्ये पहा शतकामध्ये किती शतक आहे 75,000 शतक. 75,000 शतक हे उत्तर येणार. नीट व्यवस्थित त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. पुढे घ्या 66वा प्रश्न. 8 अंश छेद 9 गुणिले 1 अंश छेद 7 गुणिले 6 अंश छेद 4 बरोबर किती. 8 अंश छेद 9 गुणिले 1 अंश छेद 7 गुणिले 6 अंश छेद 4. प्रश्न क्रमांक 66. संक्षिप्त रूप देत असल्यास तर तुम्ही टाका 3 ने 3 गुणे 6 3 त्रिक 9 4 4 1 4 4 गुणे 8. या 2 ने कुठल्या जाते का छेदाला नाही. या 2 ने नाही. या 3 ने अंशाला नाही. 7 ने नाही. अंश अंशाचा गुणाकार 2 गुणे 4 छेदा छेदाचा गुणाकार 3 7 1 गुणे
उत्तर येणारे 4 अंश छेद 67 प्रश्न 21 अंश छेद 100 हे दशांशा पूर्णांकातल्या हे 10 100 एक आलं असेल तर भागाकार करत असू नका 9.21 छेद 100 27 छेद 100 लक्ष आहे याचा अंशाधिक मध्ये करा 100 गुणिले 9 900 900 आणि वरती 27 927 अंश छेद 100 दशांश चिन्हात करायचे आपल्याला अंश आहे तसा लिहून टाका 100 म्हणजे किती शून्य 2 दशांश चिन्ह 2 संख्या तयार करू हुशार मुलगा असेल तर याच्यावर करेल किती पूर्णांक आहे 9 पूर्णांक आहे 9 दशांश 27 अंश छेद 100 आता या लवकरच विसरून जाईल 27 छेद 100 दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर आले पाहिजे 2 2 संख्येच्या अगोदर कोणतं आहे का नसेल तर शून्य द्यावे लागतात हे पण करू पुढे 68 प्रश्न पहा या ठिकाणी एकूण चौरस किती आहे हा या ठिकाणी चौरस किती आहे या पद्धतीचे प्रश्न येत नाही आता चौरस घ्यायचा आडवे नंबर 1 2 3 4 उभे नंबर घ्या 1 2 3 4 आडवा एक शेवटचा नंबर उभा शेवटचा नंबर याचा गुणाकार 4 गुणिले 4 16 सिंगल सिंगलचे 14 दोघां चौघाचा म्हणजे 3 गुणिले 3 आडवा 3 नंबर शेवटून उभा 3 नंबर त्याचा गुणाकार 3 3 9 हे 9 चौघा असे एक या दोघांचा एक आणि या चौघांचा एक असं 3 होतात इथे 3 होतात 3 आणि 3 6 इथे आला असे 9 तर आडवा 2 नंबर उभा 2 नंबरचा 2 2 4 आणि या सगळ्यांचा मिळून एक होतो 1 गुणिले 1 25 संख्या 29 चौरस तयार होता 69 मयूरला गणितामध्ये 60 पैकी 48 गुण मिळाले 60 पैकी 48 गणितामध्ये मराठीमध्ये 50 पैकी 30 गुण मिळाले मयूरला मिळालेल्या दोन्ही विषयाच्या शेकडा गुणामध्ये किती टाकावं तर शेकडा करायचे असेल तर यांना गुणिले 100 करायचं असतं म्हणजे टक्केवारी येते 100 शेकड्या एका शून्याला 1 शून्य गेला हे गणित आहे इकडे 6 1 6 6 8 8 8 गुणिले 10 80% गणितामध्ये मार्क आहे मराठीमध्ये 50 पैकी 30 एका शून्याला 1 शून्य गेला का 5 1 5 5 गुणिले 10 30 दुने 60% मराठीमध्ये किती गुणामध्ये फरक आहे 80 वजा 60 म्हणजे 20% फरक आहे 70 एका दुकानदाराने 640 रुपयाला खरेदी केलेला रेडिओ 788 रुपयाला विकला 788 विक्री आहे खरेदी किंमत 640 रुपये आहे खरेदीपेक्षा जादा पैसे त्याला मिळाले म्हणजे नफा आहे विक्री मधला खरेदी वजा केली 8 8 4 गुणिले 4 7 सांगितले तेवढा नफा झाला शेकडा नफा विचारलेला नाही पुढे सोबतच्या आकृतीला एकूण शिरोबिंदू किती पहा शिरोबिंदू प्रत्येक शिरोबिंदूला नाव द्यावं लागतं तेव्हा तिथे शिरोबिंदू किती आहे ते लक्षात येतं म्हणजे जे काही शिरोबिंदू असतात त्याला नाव देत असतं आकृती पहा त्याला नाव द्या ए बी सी डी ई एफ जी एच किती झाली शिरोबिंदू पहा प्रत्येक शिरोबिंदू कशाला म्हणायचं ज्या ठिकाणी एकपेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू किती होतात 3 4 7 आणि 8 शिरोबिंदू आहे 482 72वा प्रश्न आहे 482.38
या संख्येची 8 या अंकाच्या स्थानिक किमतीचा फरक. या 8 ची स्थानिक किंमत 8 वर एक संख्या आहे पुढे दशांश चिन्ह. 8 ची स्थानिक किंमत 80.00. या 8 ची स्थानिक किंमत दशांश चिन्ह काही दशांश चिन्ह या 8 झाल्या बाकी याची बेरीज नाही वाटा बाकी आहे. शून्यात 8 जात नाही मनात सगळ्यात 8 गेले गेले. शून्यात 1 जात नाही मनात सगळ्यात काळात 8 नाही गेला 9 राहिले. शून्यात 1 जात नाही मनात सगळ्यात काळात 8 नाही गेले 9 राहिले. 8 गेले 7 दशांश चिन्ह खाली 79.9 गेले. 73वा प्रश्न या ठिकाणी काय दिलेले पहा. 4 3 चौकट 4 चौकट आधी चौकट 8 4 1 7 याच्या खाली दिलेला आहे 11 20 चौकट 3. आता इथं कोणता अंक मिळाला तर पहा 3 आणायचा आहे. 7 मध्ये किती मिळवल्या 3 येतं 6. 7 आणि 7 13 3 अचले 4 आणि 1 5 आणि आहे 6. इथं 6 येते तर पाय येते का तिथे नाही. असं इथं 0 आणायचं आजचा काही येत नाही. किती 6 4 गेल्या 0 येतात 4 4 गेले 0. 4 5 1 6 इथे काय 2 6 6 4 10 चले 8 3 11 12 2 चले 4 1 5 इथे 6 6 4 10 करतात चौकटी सगळीकडे 6 अंक येतात. आता पहा गुलाबात 74 75 एक झाड एक चित्र बरोबर 20 रुपये. गुलाबाची गुलाब 2 चित्र मोगरा 5 चित्र. कोण बोलतंय पारिजात याची 3 चित्र आहेत. जाईचं एकच चित्र. विचारल्याबद्दल गुलाबापेक्षा मोगऱ्याची रोपं कितीला जास्त आहे. गुलाबापेक्षा मोगऱ्याची कितीला जास्त आहे रे 3 चित्र. जे एकूण किती झाले चित्र म्हणजे 20 3 चित्र म्हणजे 60 ने जास्त आहेत. 60 ने जास्त. 75वा प्रश्न जाईची रोपे 74 झाला. जाईची रोपे पारिजातकाच्या रोपाच्या किती पट आहे. जाईची रोपे पारिजातकाच्या किती पट आहे. पारिजातकाची 3 आहे आणि जाईची एकच आहे 3 हे. जाईची रोप पारिजातकाच्या किती पट आहे. प्रश्न कसा विचारला ते समजून घ्या. जाईचं 1 रोप आहे पारिजातक 3 ची किती पट आहे माहित नाही. x पट x ला 3 गुणिले इकडे पाठी तर काय होईल भागिले म्हणजे 1/3 बरोबर x म्हणजे त्या भाषेमध्ये सांगता येईल. जाईची रोप पारिजातकाच्या 1/3 पट आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. आता एक तेवढा प्रश्न राहिलेला आहे. स्क्रीन चालू आहे का बघा. नाव जोडलेला आहे का. मला इथं पृष्ठ फक्त दाखवायचे. या ठिकाणी पृष्ठ ही इष्टकाची किती आहे. याला किती पृष्ठ आहेत ते आपल्याला मोजायचे. वरचं जे पृष्ठ आहे आणि त्याच्या विरुद्ध तळाचं पृष्ठ हे जे आहे ते वरचं पृष्ठ आहे. त्याच्या विरुद्ध खाली तळाचं असतं ते दिसत. आपल्याला याची जास्तीत जास्त याला 6 पृष्ठे पण दिसतात आपल्याला जास्तीत जास्त 3 जास्तीत जास्त बघू शकतो. वरचं पृष्ठ आहे त्याच्या विरुद्ध खाली तळाचं असणार आहे ते आपल्याला दिसत नाही. याच्या विरुद्ध पृष्ठ इकडलं असणार आहे आणि समोरचं आहे त्याच्या विरुद्ध पृष्ठ या ठिकाणी. अशी 6 पृष्ठ असतात. इष्टकाची किती आहे एकूण पृष्ठ किती. घनाला म्हणलं तरी पृष्ठ किती 6. चौरस घन म्हणजे त्याची लांबी रुंदी उंची सारखी. इष्टकाची मध्ये त्याची लांबी रुंदी उंची वेगळी वेगळी. घनाला इष्टकाची तिला पृष्ठ 6
कडा किती आहे या इष्टगतीला कडा किती आहे कडा 12 कडा आहे आणि घनाला म्हणलं तरी 12 कडा आहे आणि याला जर शिरोबिंदू म्हणलं शिरोबिंदू किती आहे कोपरे किती आहे याला कोपरे जर बघितले तर कोपरे दुसरं कोणतरी काहीतरी केलंय कोपरे याला 8 येतात तुम्ही केलं ते काय माहिती ते अशी स्क्रीनलाच तर आता अपडेट ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया उद्याच्याला पुढील पेपरसह धन्यवाद